हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? वेलकम टू माय चॅनल हॅपी गार्डनिंग अँड कुकिंग. आज आपण करणार आहोत लिंबांची हार्वेस्टिंग. तुम्ही पाहू शकता मला किती लिंब मिळालेले आहेत आणि लिंबाची साईज पण तुम्ही पाहू शकता. माझ्या हातात किती मोठा लिंबू दिसत आहे. आता एक गंमत म्हणजे लिंबाचं झाड एक छोट्याशा मटक्यामध्ये लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 2-3 दिवस पाऊस होता म्हणून आमचं गच्चीवर येणं जमलं नाही. 2-3 दिवसानंतर जेव्हा मी गच्चीवर आलो तेव्हा आम्हाला दिसलं की खूप सारे लिंब हे खाली गळून पडलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता हे झाड आम्ही मटक्यात लावलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे झाड आम्ही गुटी कलम करून लावलेलं आहे. ही कलम मी स्वतः केलेली आहे. चला तर आपण आता लिंबांची हार्वेस्टिंग करू. तर तुम्ही पाहू शकता किती लिंब खाली पडलेले आहेत. हे लिंब आता आपण घेणार आहोत आणि काही लिंब आपण झाडावरनं सुद्धा तोडणार आहोत. आता गुटी कलमचं विशेष म्हणजे ही कलम जेव्हा आपण झाडावर करतो, झाडावरच ही कलम करावी लागते. 2 ते 3 महिन्यात ती रेडी होते आणि रेडी झाल्यावर जेव्हा आपण त्याला रिपोर्टिंग करतो त्याला कंटिन्युअसली फळं येणं चालूच राहतं. झाड जर आपण बियापासून लावलं तर त्याला 5 ते 6 वर्ष फळं येत नाही. पण जेव्हा आपण गुटी कलम करून झाडं लावतो फळांची, तर त्याला कंटिन्युअसली जसं झाडावर फळ येणं चालू असतं तसंच त्या बाहेर पॉटमध्ये लावल्यावर पण फळं येणं चालूच राहतं. पहा किती सारे लिंब आपले खाली पडलेले आहेत. 2-3 दिवस झाले कंटिन्युअस पाऊस चालू होता, त्याच्यामुळे वर येणं काही झालं नाही. पावसामुळे थोडे लिंब याच्यातले थोडे खराब पण झालेले आहे आणि जे पिवळे पिवळे लिंब आहेत ते आपण आता तोडून घेणार आहोत. या लिंबाचं छान आपण लोणचंही टाकू शकता आणि लिंबाची साईज पण तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे. आणि विशेष म्हणजे हे झाड एका छोट्याशा आपला जो मटका असतो पाण्याचा, जुना मटका 2 हंड्याचा, त्या मटक्यात हे झाड आम्ही लावलेलं आहे गुटी कलम करून. तर पहा किती छान आपले लिंब आलेले आहेत. झाडाला भरपूर लिंब लागलेले आहेत, पण आता सध्या आपण फक्त पिवळे पिवळे लिंब तोडत आहोत. हे हिरवं लिंबू एक असं तोडताना तुटून आलं ते हातात. पहा किती छान लिंब आपले कमीत कमी 15 लिंब तरी आपल्याला भेटलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा गुटी कलम करून लिंबाचं झाड लावू शकता. थँक्यू.